हे दोघं काय शोधत असतील? एग्रीमेंट? भाऊजी, खरं तर आपल्याच नवऱ्याबद्दल दुसऱ्यापाशी बोलायला मला खूप त्रास होतोय. त्यांचा विश्वास तोडते याचंही वाईट वाटतंय. पण हो, मी तरी काय करणार? म्हणजे आमचे नवरे कसे आहेत माहिती ना तुम्हाला, त्यांचं काहीच नियम नाहीये. त्यामुळं मी तुम्हाला हे सगळं सांगितलंय. तुम्ही प्लीज तुमची काळजी घ्या. मला काय करायचंय ते करा, पण ते एग्रीमेंट तुमच्या हाताला कधीच लागणार नाही. वहिनी, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काळजी घेतो. आणि असंच परत जर काही थोडं वेगळं जाणवलं ना तर मला लगेच सांगा प्लीज. हो. आणि हो, उद्या आपल्या घरी शिक्षण मंडळाची एक बैठक आहे, सो त्याची सगळी तयारी करायची आहे. आई पण आजारी आहे, त्यामुळं तुम्हाला दोघींना आणि सावीलाच सगळं बघणं आहे. भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळी तयारी करतो. हा. शिक्षण मंडळाची बैठक इथं काय चाललंय या थेरड्याचं नक्की? इथं कशाला मीटिंग ठेवली आहे ना? दादा, करा तुमच्या खेळीला सुरुवात, पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये. काय? दादा, आपल्याला काही 7:30 लागली काय? नाही, एकदा चेक केलं पाहिजे रे. किती किती कट रचले त्या धैर्याच्या विरुद्ध, किती प्लॅन केले, पण एक पण सक्सेसफुल होत नाही. त्यात तू अशी अर्धवट माहिती घेऊन आलायस. काय उपयोग या माहितीचा? उपयोग माहिती नाहीये याचा अर्थ ती माहिती उपयोगाचीच नाही असं होत नाही भास्कर. अजून एक गोष्ट, जे स्वतः 7:30 आहे त्यांना अजून काय 7:30 लागणार? भास्कर, शांतपणे विचार कर, शांतपणे. मुजुमदारांना त्या नायकाचा एवढा राग आहे, तरी पण त्या धैर्यानं त्या नायकाच्याच पोरीशी लग्न केलं. सांग की, त्या थेरड्याच्या घरी राहिला, त्या थेरड्याच्या माग माग फिरून त्याला गुरु मानून त्याचं मन जिंकलं. कशासाठी? भास्कर, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण मुजुमदार आहेत, मुजुमदार. कुठली पण गोष्ट फायद्याशिवाय करत नाही, आणि धैर्य तर नाहीच नाही. भास्कर, त्या थेरड्याचं मन जिंकण्यामागं धैर्याचा कसला ना कसला तरी स्वार्थ आहे, एवढं मात्र नक्की. बरोबर. हे कथा, पण काय स्वार्थ असेल धैर्याचा? हेच तर कळणं झालंय भास्कर. भास्कर, मला एक गोष्ट सांग, त्या
त्या दिवशी धैर्य प्रोजेक्ट बद्दल काय काय बोलत होता रे? हेच की इन्व्हेस्टमेंट मिळत नाही, जमिनी असत्या तर काहीतरी केलं असतं बाबा. हे दादा, म्हणजे धैर्य हे सगळं जमिनीसाठी केलंय. आई शपथ, काय सॉलिड डोकं लावलंय धैर्य ना. नाही 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 भास्कर, तू करंट बोललास. डोकं तर त्यानं लावलेलंच आहे. पण भास्कर, हे जर आईला कळलं का नाही तर आईला खात्री होईल की हाच मुजुमदारांचा खरा आणि योग्य वारसदार आहे. तो कसला योग्य वारसदार? नाही नाही, हे तुझं म्हणणं झालं ना, आईचं नाही. आईला तर तोच योग्य वाटणार की. आणि हे जर आपल्याला नको असेल ना तर हे अग्रीमेंटची सगळी भानगड बाहेर काढायला पाहिजे. त्या सावीला त्या धैर्याचं खरं रूप कळलं का नाही तर ती सावी स्वतःच धैर्याला सोडून निघून जाईल बघतो. हे असंच झालं पाहिजे. हा, काही झालं ना तरी आपण सावी पुढं धैर्याचा पुढचा डाव उघडा पाडायचाच. हे दादा, तो भाऊराव कसली तरी अनाउन्समेंट करणार आहे. हेच असेल का? शक्यता आहे भास्कर. नाही, त्यामुळेच तर म्हणतोय आपल्याकडे लय कमी वेळ आहे. थेरडा उद्या घोषणा करायच्या त्या धैर्याला एक्सपोज करायला पाहिजे आपण. भास्कर, तुला आठवतंय ना आई मामाला काय म्हणाली होती की ते डॉक्युमेंट ज्या जागी असायला पाहिजे तिथंच आहे, म्हणजे आईच्या खोलीत. त्या आईच्या खोलीत कसं पण शिरून तिची खोली नीट तपासायला पाहिजे आणि ते अग्रीमेंट आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. भास्कर, एक प्रश्न असा आहे की ते सगळं करायचं कसं? झोपेच्या गोळ्या. भास्कर, कमाल.